आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहोत रिलायन्स डिजिटलला. त्या ठिकाणी सर्व काही मिळतं. मी आणि देवांश 2 दिवस झालं मुंबईमध्ये पावसाने दांडी मारलेली आहे आणि याच्यामुळं बरं वाटतं, जरा वातावरण चांगलं आहे, पण सर्दी पडसं याच्यामध्ये वाढ झालेली आहे. एक छान पिंक करणार दूध आणायला, एक केले आणायला, एक चॉकलेट आणायला, अगेन एक स्प्राइट आणायला. बस काय होतं. आमच्या घरापासून जवळच आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता भरपूर व्हरायटीज आपल्याला मिळू शकतात थोड्याशा डिस्काउंटमध्ये, कारण की डीमार्ट सारखा इथं डिस्काउंट नसतो, नॉर्मल डिस्काउंट असतो या ठिकाणी. आणि ज्या काही वस्तू एक्सपायर होण्यासाठी जवळजवळ आलेल्या असतात त्याच्यासाठी रिलायन्स हे फक्त 50% डिस्काउंट देतं, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. याच्यामध्ये मला फायदा याचा भेटतो की माझ्याकडे सोडॅक्सोचं कार्ड आहे, मिल कार्ड, आणि ते मिल कार्ड मी इथं यूज करतो आणि मला टॅक्समध्ये पण थोडाफार फायदा भेटतो त्याचा. सर्व काही इथं बघू शकताय. भाजीपाला आहे, फ्रूट्स आहेत, चटपटे आहेत जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागतात. हे दूध 1 लिटर दूध इथं 75 रुपयाला मिळतं आणि थोडंसं डिस्काउंट करून 1 रुपये त्याच्यावर डिस्काउंट असतो, 74-71पर्यंत जातं. नारळ म्हणा, भाजीपाला हे बघा, भाजीपाला दिसू शकतो इथं. इथं नारळ आपल्या गावाकडसारखे नाही मिळत, पूर्ण शेंडी करतात त्याची. फ्रूट्स आहेत पण खूप महाग आहेत, पण इथं फ्रेश मिळतो माल, असा केमिकल यूज करून तो पिकवला जात नाही. ही छोटी केळी 135 रुपये किलो, पण नॉर्मल केळीपेक्षा ही चांगली असते. आणि गावाकडे केळी चांगली भेटते, इथं नाही भेटत. हा मक्का 10 रुपयाला एक, बाहेर भेटतो तसा 20-25 रुपये. थोडाफार डिस्काउंट आहे आज. या आम्ही घेतलेल्या वस्तू. असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद.